तर फायनली आपण ज्या व्ह्यू साठी इथे आलेलो, हे बघा आपल्या मागे येतो व्ह्यू. सुपर झाला एकदम क्लायमेट. माळशेज घाटच्या मोस्ट फेमस हा धबधबा आहे ना, आता इथे आम्ही पण जाणार आहे. मस्त आता घालतो रेनकोट वगैरे मस्त आहे की, आणि हेल्मेट पण लावतो ना, आता जाईल तोंडा मिनिटात पाणी. माळशेज घाटामध्ये वडापाव पाठी मस्त टेस्ट आहे, एक नंबर. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू सारशाज लाईफ. सारशाज लाईफमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आम्ही तिघे चाललोय ना मस्तपैकी माळशेज घाटला. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटचं काय लुक येतो यार, एक नंबर. आम्ही तेच बघायसाठी आज चाललोय. सकाळी निघालोय 6:30 वाजता आणि आता आलोय नाश्ता करायला. आता आम्ही सध्या आहेत कुठं माहिती आहे का, बायपासला, भिवंडी बायपास. आता इकडनं माळशेज घाट कमीत कमी असणार 80 ते 90 किलोमीटर. मस्त आज दर्शन करूया, एक नंबर मजा येईल. दर्शन नाही रे, सॉरी. बघूया मस्त आज निसर्गाचा आनंद घेऊया आपण. मस्तपैकी इडली, मेंदू वडा आणि डोसा पण रेडी होते. डोसा पण आला वाटते. आला नाही आपला आहे का रे? नाही यार, पोपट. तर मग खाऊया मस्तपैकी. काय रे, चांगला आहे का? मेंदू वडा मस्त आहे. त्याला फटाफट खाऊया आणि निघूया पुढे. पेट्रोल टाकायची काय गरज नाही आहे मला. आपको आहे की नाही बघू, डायरेक्ट पुढे जाऊनच पेट्रोल टाकूया. भिवंडीपासून निघाल्यानंतर असा पाऊस चालू आहे ना जोराचा, तर काय सांगू. आता आम्ही जवळपास टिटवाळ्यापर्यंत आलो आहे. आता कुठे जाऊन पाऊस थांबला आहे, पण पाऊस थांबून मतलब नाही. रस्त्याची अवस्था बघा तुम्ही लोक, एवढे बेकार रस्ते आहेत ना. कदाचित मला वाटतं हे रस्ते असे आहेत ना मुरबाडपर्यंत असेल, मुरबाडपर्यंत. खूप वाईट अवस्था आहे रस्त्यांची बाबा. येत असाल तर जरा सावधान, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या. रस्त्याची हालत ना खूप बेकार आहे. काय रे वर्षा? खूप जास्त. हे बघा सगळीकडनं हे असेच रस्ते आहेत, पण ना हिरवळ मात्र बघायला भेटते मस्तपैकी. एकदम मस्त वातावरण आहे. हे बघा सगळीकडनं असं हिरवं झालं आहे, हिरवंगार एकदम मस्त. हा आलाय संजय. कधीपासून वाढवत. हा आता आलाय बघा. स्कूटी आहे बाबा, ते बिचाराची वाट लागणार ते. आता येणार खरी मजा, कारण की आता झालाय पाऊस चालू परत. आता तुझी मजा आहे भाई. चला मस्त आता कंटिन्यू करू. इकडनं पुढचा रस्ता ना असेल थोडाफार खराब मुरबाडपर्यंत, पण त्याच्यानंतर रस्ता चांगलाच आहे, मस्त आहे. आणि पावसाळ्यामध्ये ना खरी मजा बाईकवरच आहे फिरण्याची. कारमध्ये मजा नाही यायला, आता कोंडल्यासारखं वाटते. बाईकवर मजा येते, असं मस्त वातावरण बघायला भेटतो आपल्याला. हे बघा किती सुंदर वाटतंय. आणि मागं आपली पार्टनर असल्यावर काय एक नंबर वाटतं. अशाने माळशेज घाटचा जसा प्लॅन तयार झाला आमचा जाण्याचा, तर कमीत कमी 5 ते 6 जण रेडी होतो, हा का, म्हणजे एक ग्रुप टाईप. पण अचानकच काय त्यांना रोगाला काय माहीत, सगळेच कॅन्सल झाले. म्हणून आता फक्त आम्ही तिघच चाललोय, मी, वर्षा आणि वर्षाचा भाऊ संजय. तुमच्या पण ग्रुपमध्ये असे लोक असतील जे कुठे पण जाण्यासाठी रेडी असतात, पण ऐन टायमाला टांग देतात. अशा जिंदगीवर थू या लोकांच्या. अरे हाड भिकाऱ्यांनो. आज मला वाटतं आम्ही कमीत कमी 2 महिन्यानंतर फिरायला चाललोय. त्याचं कारण असं आहे तर मी पण आता 7 ते 8 वर्षानंतर जॉबला लागला कुठेतरी, म्हणून. नाहीतर आम्ही पण डेली फिरायला जातो. हा पण मला वाटतं 2016 नंतर आज मी कुठेतरी जॉबला लागलोय. हो 2016 नंतर. खूप टाइम झालाय.
आता एका ठिकाणी ऑफिसला लागलोय तर तिथे पण कसं आहे 2 सुट्ट्या भेटतात कदाचित आम्हाला, 2 ते 3च बस. आणि हिला असं डेली सुट्टी असते, हिला दर संडेला सुट्टी असते, पण मला 2च संडे सुट्टी असतात. पण त्याच्यात पण काय कामं वगैरे असतात, मग ते करून घ्यायला लागतात बाकी दिवसाला. म्हणून आता फिरवते का पागल म्हणून असंच कारण आहे. काम आता जास्त काय फिरू शकत नाही आहे. बघू आता जेव्हा जेव्हा टाईम भेटणार तेव्हा तर नक्की आम्ही निघणारच आहे फिरायला, असं आहे. आणि बाकी जेव्हा पण निघू मजाच करू बाई मस्त. बाकी असा निसर्ग बघायला तर खूप मजा येते यार, खूप मजा येते. हा रस्ता बघा असं वाटतं कुठं फॉरेन मध्ये आले, फॉरेन मध्ये. एवढा सुंदर वाटत ना रस्ता, एक नंबर वाटत, एक नंबर रस्ता, एक नंबर वाटत यार, एक नंबर. हाय सिंगल लाईनच, पण गाड्या एवढ्या नाही आहेत म्हणून काय एवढं वाटत नाही रिस्क. सुपर, एकदम सुपर. आपण जे इथं बघायला आलो ना माळशेज घाटला, ते आम्हाला समोरच दिसतंय आता. हे बघा आता तुम्हाला दिसेल 1 मिनिटाच्या आत. 3, 2, 1. काय सुंदर व्ह्यू बघा समोरचा, आहे की नाही. अजून फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटात एवढा मस्त व्ह्यू येईल ना, एक नंबर. तर फायनली आपण ज्या व्ह्यू साठी इथं आलेलो, हे बघा आपल्या मागे येतो व्ह्यू. सुपर झाला एकदम क्लायमेट. काय सुपर वाटतं यार क्लायमेट, एक नंबर. आणि ना 90% तर बाईकरच दिसत आहेत, बाईकवाले. कारवाले जास्त नाही आहेत यावेळेस, 90% ना बाईकरच भरपूर आले. बाईक सुरू व्हायचं बाकीच आहे, त्याच्या आधीच एवढा मस्त व्ह्यू आलाय बघा. हे सुपर वाटते ना, हिरवळ तर एवढी दिसते ना, बाप रे बाप, एक नंबर. हे घाटामध्ये ना हे सगळं बघायला भेटतं आपल्याला नेहमी. गाड्या भरपूर बंद पडतात. चीयर्स वर्षा, चीयर्स. ओके ना, उसकी लड़की लोग मस्त स्ट्रॉंग एकदम. घाट सर चालू झाला आता थोडाफार. आणि बघा हा व्ह्यू बघा समोरचा, सुपर, एकदम मस्त झालं वातावरण. आता हीच वेळ आहे असं वाटते तर खरी पाऊस येईल. आता पाऊस आला तर बरं होईल, मजा येईल जरा. काय रे वर्षा मजा येईल. आणि बघा भरपूर बाईकवाले तर भरपूर आले, भरपूर. हे बघा खूप जास्त प्रमाणात आले बाईकवाले. मौसम झालाय, फक्त थोडा पाऊस पडला पाहिजे यार, मजा येईल, खरंच मजा येईल. बाकी फोटो वगैरे काढायला तर एकदम मस्त झालाय. थोडा पाऊस पडला ना 10 मिनिटं का ना, मजा येईल अजून. काय रे काय खायचं तुला? मॅगी. मॅगी नाही भेटणार इकडे. हा मॅगी नाही भेटली, वडापाव खाईन. भिवंडीतून इथं वडापाव खायला तू? काय रे भिवंडीचं इतर वडापाव खाणे येऊ. काय खाणार खरं सांग? मॅगी खाणार. मॅगी नाही भेटत रे इथे. वडापाव. भिवंडी सोडून इकडे आली आहे माळशेज घाटामध्ये, एवढ्या सुंदर वातावरणामध्ये इकडे पण इथं वडापावच खायचा आहे. मॅगी ठीक आहे, मॅगी मस्त लागते इथं. वॉटरफॉल आहे ना हो. आपल्याला आता वॉटरफॉल बघायची सवय झाली पाहिजे. समोर बघा, दिसला का? हा मला वाटते कालू वॉटरफॉल आहे, कालू वॉटरफॉल कदाचित तोच असला पाहिजे. मस्त आहे. आपल्याकडे टाईम नाही तेवढा, नाही तर आपण गेलो असतो. नाही संध्याकाळी होईल ना आपल्याला, रात्री घरी जाता तर रात्र पण होईल. म्हणून आता सध्या आपण वरच जाऊया माळशेज घाटलाच. तिथला पण मस्त आहे नजारा, एक नंबर.
आता फायनली पावसाची सुरुवात होत आहे. आता आपण मोबाईल ठेवणार आतमध्ये, लॉगिंग पण केली खड्ड्यात. आता पहिलं मस्त भिजणार आम्ही दोघं पण. बस झाला आता पाऊस. चला ये रे पावसा लवकर ये. चल ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस नाही आला अजून मोठा. काय गिरा रे बाबा, पटकन पाऊस आला पाहिजे मोठा असा, मजा येईल. ज्या व्ह्यू साठी आम्ही आलेलो हा बघा तिकडे. एक नंबर. कसा वाटला व्ह्यू? मस्त की नाही एकदम. माळशेज घाटच्या थोडा टॉपला आला एक नंबर. काय 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 नाही काय नाही, आपल्या भिवंडीत भेटत नाही. भेटतं. मग फक्त हे खाण्यासाठी इथंच येऊन खायचं होतं. इथे जाऊन खायचं होतं. फक्त बुट्टा खायला एवढा लांब आले. मॅगी पण, मॅगी पण खायला आले. मॅगी पण. मॅगी झाली नाही. मस्त वातावरण झालंय आणि या वातावरणामध्ये भुट्टा आणि स्पेशल मॅगी. कारण की मॅगी फक्त पहाडामध्ये खायला मजा येते, डोंगरांमध्ये. काय रे वर्षा? बुक्कड माळशेज घाटला येऊन मॅगी खाण्याची मजाच वेगळी. तुला काय माहिती रे भिकाऱ्या, झोप बरी. कशी टेस्ट? मस्त वाटते ना, एक नंबर आहे टेस्ट. आपण एवढ्या हाईटवर आलो आहे ना, इकडे नेटवर्कच नाही बिलकुल. पण जिओ असो अजून काय एअरटेल काय काही पण असो, नेटवर्क बिलकुल नाही इथं माझ्याकडे. बाकी मॅगीची टेस्ट एक नंबर आहे, मस्त. बुक्कड मस्त लगा यार. खत्म किया इसने? अच्छा लगा इसमें तो खत्म किया. देखा अच्छा है इसमें का, इसमें का अच्छा है. नहीं नहीं इसमें का अच्छा नहीं है. उसमें अरे यार तू नहीं उसमें का ही अच्छा था. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं ना प्रॉब्लेम आहे, पेमेंट होत नाही लवकर, असं आहे. म्हणून कॅश कॅरी करा थोडीफार तर बरं राहील. आता खायचे पण वांदे होतील तुमचे. काय भाऊ, बरोबर का नाही? माळशेज घाटच्या मोस्ट फेमस हा धबधबा आहे ना, आता इथे आम्ही पण जाणार आहे. मस्त आता घालतो रेनकोट वगैरे मस्त आहे की, आणि हेल्मेट पण लावतो ना, आता जाईल तोंडा मिनिटात पाणी. हे बघा सगळीजण चालली इथं, सगळीजण मस्त. वरनं पाणी येतं ना, फुकटमध्ये गाडी धुवून भेटते. चला आपण पण जाऊया. आता माळशेज घाटच्या टॉपला एकदम. मजा येते. बाकी थंड एवढं वाटतं ना इकडे. आणि तिथे जे आम्ही आंघोळ केली ना आता 2 मिनिटाखाली, एवढा थंड पाणी पडतं ना वरनं, काय वरचं भरपूर मजा येते. बाकी अशा ठिकाणी येऊन ना मजा येते. माकडांनी गाड्यांवरनं कब्जा करून ठेवलाय बघा, निघतच नाही कोणी. एकदम एंडला आलो आता आम्ही. हे बघा समोर ना, त्या साईडला बघा, त्या साईडला पूर्ण ऊन आहे. आणि या साईडला बघा, या साईडला पूर्ण असे ढग आलेत.
पूर्ण ढग आले ढग आणि सगळीकडे नुसतं धुक्काच आहे. मस्त वाटतं इकडचा. तिथे बघा पूर्ण ऊनच पडलाय त्या साईडला. माळशेज घाटामध्ये वडापाव पाठी मस्त टेस्ट आहे. एक नंबर. मस्त गेला असा दिवस. पण फक्त थोडासा पाऊस असता ना, पाऊस मजा आली असते. अजून थंडी वगैरे अजून वाजली असती. A few moments later. आता जस्ट आलोय मुरबाडला रिटर्न. आणि बाकी सगळा दिवस तर एकदम मस्त गेलाय. आंघोळ वगैरे केली, तिथे सगळं केला. चार्जिंग संपलेली म्हणून काय ब्लॉग करता आला नाही मला. पण एक सांगायचं असं आहे. कोणती क्लीन ठीक आहे. ते सांगायचं एक असं आहे तर बरेच लोक तिथे एन्जॉय करण्यासाठी येतात. पण काही लोकांना एवढा जास्त एन्जॉय करून जातात ना दारू वगैरे पिऊन, तर बाकीच्या लोकांना एन्जॉय करण्यासाठी भेटत नाही. कारण की ते शिवीगाळ करतात, खूप काही करतात शिवीगाळ. मग तिथे थांबायची इच्छा होत नाही लोकांना. तर प्लीज असं काही तुम्ही करू नका. कारण की बरेच तिथे फॅमिली लोकांना बाहेरून पण येतात, लांब लांबून येतात. तुम्हाला असं तुमचा अवतार बघून त्यांना थांबायची इच्छा होत. अक्षरशः आम्हाला पण थांबायची इच्छा होत नव्हती. आम्ही निघून गेलो तिकडे. खूप बेकार अवस्था तिकडं. बाहेरची लोक येतात, दारू वगैरे पितात, बरोबर बेकार आहे तसं. आता आलो इथं मस्त चायनीज वगैरे आहे ना. आता मस्त चायनीज ऑर्डर केलाय. चायनीज खाऊ. इकडनं 1-1.5 तासाचा रस्ता आहे. रस्ता काय एवढा खास नाही आहे. पण डायरेक्ट आता घरी गेला बघू. नाहीतर मग या ब्लॉगला इथं एंड करूया. बोलू नंतर.